शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी अविनाश पुन्हा एकदा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, शेती संदर्भातला पुन्हा एकदा एक नवा विषय नवा अभ्यास घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये मी आलोय. आणि खरं तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा डाळिंब शेतीमधला आहे, ज्याच्यामध्ये आपण सातत्यानं काम करतोय. डाळिंब शेतीमधली नवी आव्हानं, डाळिंब शेतीचं उत्पन्न कसं वाढवायचं, डाळिंब शेतीतून पैसा कसा खात्रीनं कमवायचा, या संदर्भानं सातत्यानं आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या मांडण्या वेगवेगळ्या लोकांसोबत करत आलोय. आज देखील अशाच संदर्भातला डाळिंबातला एक नवा विषय, नवी माहिती, नवा अध्याय घेऊन खरं तर मी कर्नाटक राज्यातल्या बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील कनोळी या गावातील अशोक निकम या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे. आपल्या सुदैवानं कर्नाटकामध्ये असून देखील शेतकरी मराठीत बोलतात, त्यामुळे आजचा संवाद हा मराठीत होणार आहे. परंतु हे सगळं होत असताना कृष्णा नदीपासून ह्युमिडिटी, आता मी बोलतोय त्यावेळेला 8 किलोमीटर अंतरावरचं हे क्षेत्र आहे आणि प्रचंड ह्युमिडिटी असलेला हा सगळा भाग आहे. ऊसाचा पट्टा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीचा नवीन प्रयोग डोंगराच्या पायथ्याला करून ह्या शेतकऱ्यांना सक्सेस करून दाखवलाय. मगापासून मी या काकांसोबत बागेमध्ये फिरतोय, त्यावेळेला कुठल्याही पद्धतीचा डाळिंब शेतीचा अनुभव नसताना आणि पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयोग करत करत ज्या पद्धतीने ही डाळिंबाची बाग फुलवली, त्यामध्ये त्यांचं नियोजन काय, मेहनत काय, आणि उद्या डाळिंब शेतीमध्ये नव्यानं जी काही मुलं येऊ बघतायत किंवा ज्यांच्याकडे जुनी डाळिंब आहेत पण त्यांना ती नव्या नियोजनानं करायची आहे, किंवा डाळिंब आहे परंतु ते आपापल्या पद्धतीनं करतायत, त्यामध्ये त्यांना जर चांगली प्रॅक्टिस भेटली तर अजून 4 पैसे मिळतील, अशा संदर्भातली भावना ज्या लोकांच्या त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंतच्या प्रत्येक टप्प्याबद्दलचा प्रश्न मी शेतकऱ्यांनाही विचारणार आहे. आणि शेतकऱ्यांसोबतच या व्हिडिओमध्ये या बागाचे कन्सल्टंट असलेले म्हणजे माझे मित्र आहेत, ज्यांना तुम्ही अनेक व्हिडिओमध्ये बघितले, ते महेश ताड सर देखील आपल्या सोबत आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, कारण या बागेसंदर्भातल्या आणि डाळिंब शेतीमधल्या अजून काही आव्हानांबद्दल मी महेश ताड सरांना देखील काही प्रश्न विचारणार आहेत. त्याची उत्तरं तुमच्या उत्पादनासाठी निश्चितपणाने फायदेशीर आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं होत असताना अजून देखील महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि फेसबुक इंस्टाला आम्हाला फॉलो करा. तर तुमचं या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. खरं तर उकाड आहे वातावरणामध्ये, नदी अगदी 8 किलोमीटरवरनं इथं वाहते, कृष्णामाई भरून व्हायला लागले. खरं तर हे सगळं होताना हा असा भाग जिथं ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे, तिथं आपण डाळिंब लावावं असं धाडस कसं काय केलं? म्हणजे ऊसाला पाणी जास्त लागतंय हं. आणि डाळिंबाला पाणी कमी लागतंय हं. आणि ऊसाला तितकं आपल्याकडं उत्पन्न मिळत नाही. हं. ते एकरी 20 टन 30 टन तेवढंच निघतंय आता. हं. म्हणून कसं काय त्यामुळं एवढं कमी निघतं इकडे? म्हणजे आपले रान सगळं हे झालं ना, पाणी जास्त होऊन खराब झालं. हं 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 त्यामुळं मी याला एक डाळिंब लावून बघा म्हणून डाळिंब लावले. मग ते सुरुवातीचं डाळिंब लागवडीचं नियोजन कशा पद्धतीने केलं? आम्ही रेग्युलर कसं चर काढतो, चर काढून म्हणजे लोकल कोण लावतात ते बघून केलो तसंच. चर काढून म्हणजे मध्ये हा बर. हा मग परत तुमचा व्हिडिओ बघितला. बर. तुमचा व्हिडिओ बघून परत महेश ताडांचं त्याच्यावर नंबर सापडला. बर. मग जाऊन महेश ताड सराकडे जाऊन मग त्यांनी सांगितले असं नाही का लावायचं, बेडवर लावायचं म्हणे. मला त्यांनी 4-5 प्लॉट दाखवले तिथनं. बर. दाखवल्यामुळं मग मी परत आलो तिथून. परत येऊन मग परत झाडाच्या बाजूला बेड करून ते झाड काढून परत तिथे लावला. बर. मी लावलेलं झाड उपसलंय. झाड लावलेलं झाड उपसलंय. ही सगळी झाड लावलेलंच उपसून लावलं. खराब झालं नाही? नाही खराब झालं नाही. बर. आता किती बाय कितीचं अंतर आहे? हे 8 बाय 13चं अंतर आहे. म्हणजे असं 13 हा आणि असं 8. मोठं अंतर ठेवले असं ट्रॅक्टर बर. आता हे पहिल्या वर्षीचा हे आहे, किती माल निघतो एका झाडाला तुम्ही बघितलं? माझ्या अंदाजे एक 25 ते 30 किलो आहे. कॅरेट भरलाय. कॅरेट भरून काढलाय. 25 ते 30 किलो नाही केलं एका झाडाला पहिल्या वर्षी. हे जरा साईजला लहान राहिलं थोडं, संख्या ही जी एवढी कशी काय थोडी थिनिंग केलं नाही? थिनिंग केलं तरी पण आपल्याला आता पुढे काय येणार म्हणून काय आपल्याला तेवढं आयडिया नव्हती. नवीनच केलंय आपण म्हणून, त्यामुळे तेवढं माल राहिला जास्त. महेश रावण सांगितलं होतं थिनिंग करायला? सांगितलं त्याने. सांगितलं तरी पण केलं. मग थोडं राहिला जास्त माल. राहिला लय जास्त राहिला. एका झाडाला एवढं नसायला पाहिजे. ही लय फळ आहे, 100-125 फळ आहे एका झाडाला. जास्त राहिला. त्यामुळे ती साईज नाही ना होणार तेवढी. आता काय रेट चालू आहे मार्केटमध्ये? आता 100 रुपये चालू आहे. 100. बर. जरा वाढून यायची वाढून यायची अपेक्षा. अजून त्या दिवशी 4-5 दिवस थांबलोय. अजून काय थांबू शकता ना तुम्ही? थांबू शकता. बर. आता मला सांगा, हे सगळं करताना नियोजनामध्ये खाली तुम्ही बेड वगैरे सगळ्या गोष्टी तयार केल्या. आता ही सगळी नियोजनाची माहिती तुम्हाला विचारू का महेश ताड सरांना? महेश ताड सरांना विचार. ठीक आहे, महेश येतोच व्हिडिओमध्ये. महेशचं स्वागत आहे. खरं तर महेशराव, बागेकडे बघितलं तर माल खूप ठेवलाय शेतकऱ्यांनी. मी लाल भडक झाडं दिसायला लागलेत. पहिलं वर्ष आहे खरं तर. झाडं चांगली आहेत, ताकद आहे झाडांमध्ये, परंतु थिनिंग प्रॉपर व्हायला पाहिजे होते. शेतकरी म्हणतात की तुम्ही सांगितलं पण घाबरून.
का असं होतं? मी बऱ्याच बागांमध्ये बघतो किंवा बऱ्याच लोकांसोबत मी व्हिडिओ करतोय सातत्याने डाळिंबाचं. थिनिंगच्या बाबतीमध्ये शेतकरी तेवढं धाडस करत नाही. म्हणजे अपवाद आहेत. मी मध्येच तुम्हाला आठवत असेल की 261 रुपयांचा जो पन्हाळे बंधूंचा राहुरीचा प्लॉट केला, तिथं त्यांची साईज 980 ग्राम पर्यंत गेली, कारण त्या माणसानं थिनिंग इतक्यामुळे, म्हणजे त्यानं मला सांगितलं की एक डम्पिंग हिरवा माल त्यानं त्यावेळेला बागेतून काढून टाकला होता. आपल्यात मात्र शेतकरी तशा पद्धतीचं धाडस करत नाहीत. काय वाटतं तुला, हे कारण काय असं किंवा ह्यांचं काय कारण? आता ह्यांचं कारण म्हणलं आपण तर काय होतंय, ही शेतकरी पहिले नवीन हम्म, नवीन शेतकरी असल्यानंतर जो पहिल्यांदा माल लागतो हम्म, त्यातनं त्यांना ती काढणं म्हणजे त्यांच्या ते एक तर लेकराप्रमाणे त्यांनी जपलेलं असतंय प्लॉटला, किंवा ते फळ म्हणजे त्यांचं लहान बाळासारखं वाटतं त्यांना. हम्म. मग ती गोष्ट काढताना त्यांच्या जिवारी लागते. हा. पहिली गोष्ट. आता जर तुम्ही विषय काढला की तो शेतकरी का करतोय, तर तो शेतकरी आज प्रॉपर 10 ते 20 वर्ष झाले शेती करतोय. बरोबर. त्याला माहितीये की बाबा ही केल्यानंतर काय होतंय. हम्म, 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 हम्म. मग बरोबर, त्यानं तो आज त्या सक्सेसला पोहोचलाय, पण त्यानं ती 10 वर्षामध्ये तो प्रयोग करत तिथपर्यंत आलाय. बरोबर, मग बरोबर. त्यानं ती थिनिंग केल्यानंतर एखादं झाड त्यानं काय केलं असते पहिल्यांदा, की एक झाड पूर्ण थिनिंग करून बघितलेलं असते. मग तिथे त्याला साईज मध्ये इम्प्रूव्हमेंट दिसते, ही दिसते. मग आता इथं प्रॉब्लेम कसा होतो, इथं ह्यांच्यामध्ये होताना 3, 4, 5 जुगड्यामध्ये फळ म्हणजे सेटिंग झालं होतं. हम्म, मग त्यातलं एक फळ तोडा गेलं का मग ती 4-5 तुटण्याची भीती. त्याच नंतर ह्या एरियामध्ये बागा जास्त नाहीत. मग समजा एखाद्या कुठल्या शेतकऱ्याची बाग आहे, हम्म, मग तो शेतकरी काय सांगतो की उद्या त्याला तेल्या रोग आहे, हम्म, त्याला बाबा कुजवा लागतोय, उद्या डांबऱ्या येतोय, आणि एक पुढे संकट आहे ती. मग तुम्ही आताच लय जर कमी केली, उद्या आल्या तर मग त्यातनं कमी झालं, मग आपल्या हातात राहायचं काय शिल्लक खाली. बरोबर. मग अशा भीतीमध्ये किंवा नवीन शेतकऱ्यांना तो अंदाज नसल्यामुळं, तर नवीन शेतकऱ्याला आपण किती जरी सांगितलं, आता 2 ते 3 वेळा आपण सांगण्याचा प्रयत्न केला, एक झाड करून आपण दाखवलं, हम्म, पण तेवढं ती धाडस त्यांच्या मनामध्ये येत नाही. का तर त्याच्या मागे अनेक भावनिकदृष्ट्या पण कारण आहे, आर्थिकदृष्ट्या पण कारण आहे, आणि भीती पण किंवा काय कारण आहे. विनाकारण अंधश्रद्धा पण आहे हा, असं आणि म्हणायला. त्यांनी आतापर्यंत डाळिंब शेती केलेली नाही, हम्म, किंवा त्यांनी ती अनुभव घेतलेला नाही. बरोबर. त्यामुळे त्यांना जे कोणी सांगितलंय हा. त्याच्या हिशोबाने आपण आता म्हणजे कुठला तरी एक अंदाज बांधतो ना, बाबा हम्म, हम्म. 10 जण सांगते ती की ठेवलं पाहिजे, तर हम्म. माणूस काय म्हणतो, ठीक आहे आता एवढे सांगतात लोक म्हणतात म्हणजे काय तर ठेवलं पाहिजे. बरोबर. पण 10 जणांमधला एकच जण म्हणतो की काढा थिनिंग केलं पाहिजे. बरोबर, बरोबर. खरं तर प्रॉपर पाहिजे थिनिंग. आणि थिनिंगच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी त्याचं नियोजन व्यवस्थित करायला पाहिजे. बरेच चांगले शेतकरी ज्यांचा मी अनुभव सांगतो तुम्हाला डाळिंब शूट मधला, की खूप चांगल्या पद्धतीने थिनिंग लोक करतात. खरं तर महेश यांनी मला गोष्ट सांगितली आता एक, की यांनी बाग चारीमध्ये रोपं लावली होती आणि ती तू काढून बेडवर लावायला लावली असं का? ज्या वेळेला ह्यांची आणि माझी भेट झाली, म्हणजे ह्यांनी लागवड केली त्या काळामध्ये आपलं काय व्हिडिओ बघितलं. हा. मग ते व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांनी त्या नंबरवरती कॉल केला. मग त्यांनी तिकडे पंढरपूरला आल्यानंतर माझी भेट घेतली. हा, मग त्यावेळेला त्यांची लागवड होऊन 1 महिना ते 1.5 महिना झालेला होता. बर. मग त्यावेळेला त्यांनी लागवड, पण त्यांना फोन आला तर मी सांगितलं की आता तुम्ही झाडाचे फोटो, मुळीचे फोटो, ती काय डिटेल असेल ते सगळे घेऊन या. हम्म, मग त्यांनी फोटो दाखवल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्यांनी लागवड चालित केली. हम्म. मग आता त्यांना माहीतच नाही की लागवड कशी करायची, हम्म, हम्म, कारण की ह्या भागामध्ये ज्या पद्धतीने लागवड केली जाते त्या पद्धतीने त्यांनी लागवड लागवड. केली. म्हणजे जे काही कोणतर ह्यांच्या पाहुण्याला लागवड केली, कशी करायची, तर दंड मारायचं आणि करायचं सांगितलं, त्या पद्धतीने त्यांनी केली. मग त्यांना आता एखाद्या माणसाला ऑन दी स्पॉट कुठून तर बसून कुठं नेणं शक्य नसते. बरोबर. बरोबर. हम्म. आपला खेड्यातला माणूस आज मुंबईला गेला तर सगळ्याच गोष्टी त्याला लगे मॅच होत नसते त्या. बरोबर. तसं मग आता त्यांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी मी काय केलं, तर तिथं आपल्या एरियामधले 4 ते 5 प्लॉट दाखवले. बर. काही शेतकऱ्यांची लागवड झाली होती, लागवडीचा प्लॉट दाखवला. तो लागवडीचा शेतकऱ्याचा प्लॉट डेव्हलप कसा झालाय ती काय 1-2 प्लॉट दाखवलं. मग बेडवरती असल्यानंतर फायदा काय, तोटा काय, बेडवरती असल्यानंतर तुमचा स्टेम कसा राहतो, एक खोड कसं होतं, किंवा अनेक गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या. मग ह्या शेतकऱ्याकडे पॉझिटिव्हिटी चांगली आहे. हम्म, हम्म. म्हणजे ही गोष्ट 100 शेतकऱ्यामागे एका शेतकऱ्याकडे असते, की बाबा तो शेतकरी जो आपल्यावरती म्हणजे आतोनात विश्वास टाकतो. बरोबर. म्हणजे आपण काय बोलतोय हे तो शेतकरी विचार करत नाही की बाबा ही खरंच असेल किंवा कसं असेल, काय असेल. त्या शेतकऱ्यांना ती समोर मी दाखवलं, आरसा दाखवला, आणि असं असं झालं दाखवलं. शेतकरी म्हणले ठीक आहे, मी जाऊन ह्याचं काहीतरी बंदोबस्त करतो. हम्म. मग मी आपलं कॅज्युअली घेतलं, म्हणलं असं शेतकरी येत असतात, भेटत असतात, करत हा, असतात, बरोबर. होय म्हणतात आपल्या तोंडावरती, नाही मी करतो, हा, ही करतो. मी विषय सोडून दिला. पण अविनाशराव असा विषय झाला की 4 दिवसामध्ये त्यांनी मला बेडवरती लागवड करून फोटो टाकले. ऑप्शन लावले तिकडे. हा. म्हणजे पहिले फोटो मी बघितले होते, आणि ह्यांनी काय केलं, त्या चारीच्या शेजारी बेड मारला. चारीच्या शेजारी दुसरा बेड मारला. तिथं मी म्हणलं तर थोडं शेणखत टाकायचं असतो, तर त्यांनी थोडं थोडं जेवढं होतं अवेलेबल तेवढं टाकलं, आणि ती रोप काढलं आणि तिथं वर लावलं. म्हणजे एवढी ह्यांनी पॉझिटिव्हिटी त्या कामामध्ये दाखवली. बेडनं काय फायदा होतो म्हणला बेडवर लागवड केल्यानं?
बेडवरती लागवड केलेली आणि चारीमध्ये लागवडीमध्ये काय होतं तर चारीमध्ये ज्यावेळेला आपण लागवड करतो त्यावेळेला रोप जमिनी लेवलच्या खाली अर्धा फुटापर्यंत बसतं आणि काही वेळा शेतकरी काय करतात एक तर ड्रिप लाईन टाकतात किंवा त्या बुडात टाकतात किंवा दंडानं पाणी देतात. मग काय शेतकरी धारणा काय असते एक पाणी द्या म्हणजे परदेश ना रोप चिटकते. मग जसं पाणी तुमच्या बुडामध्ये जाईल जमिनीमध्ये मुळामध्ये जाईल आणि जमिनीमध्ये खाली रोप लावलेलं असते आणि कालांतराने आपण काय करतो बेड करायला पाहिजे म्हणून त्या रोपाला मातीमध्ये काढतो. मध्ये ही जी स्टेम आहे ही स्टेम आपली परत माती त्याला लावतो आपण. मग त्या स्टेमला परत बुरशी लागते म्हणजे परत तिथं मर रोगाचं प्रमाण वाढतं आणि जमिनीमध्ये खाली रोप असल्यामुळं त्याच्यात पाणी बुडामध्ये गेल्यामुळं तिथं परत त्याला फ्युजरियमची शिष्टीची लागण होते. म्हणजे जमिनीत म्हणजे आपल्याला समजा पाण्यात बुडवून कसं मारलं जातं तसं त्या झाडाला मुळीला त्याच्या खाली पाण्यामध्ये घालून मारलं जातं. बरोबर. मग कालांतराने 1-2 पिकं घेतली का तिथं मर रोगाचा अटॅक फास्ट वाढतो आणि मग 2 पिकं झाली एक झाड गेलं नाही तर पुढल्या पिकापर्यंत सगळं अख्खी बाजू गेली अशा पद्धतीचा प्रॉब्लेम वाढत जाते. बेडवरती लागवड केल्यानंतर काय होतं की आपण बेडवरती ज्यावेळेला लागवड करायला सांगतो शेतकऱ्यांना त्यावेळेला जी काय त्याची गुटी आहे किंवा जी काय रोप आहे तो रोप त्या लेवलनं बेडवरती लावायला सांगतो. त्यानंतर परत त्याला माती लावायला सांगत नाही. मग माती न लावल्यामुळे काय होतं समजा आपले जे रोप आहे आणि रोपाच्या वरच्या कडेला इथं तुम्हाला 2 फुटवे आणि मध्ये रोपाच्या आणि त्या गुटीच्या मध्ये जी काही जागा आहे भलं 1 इंच आहे 2 इंच आहे त्या 2 इंचाचाच आपण खोड बनवतो. मग ती कालांतराने तुम्हाला अर्धा फूट 1 फूट ही खोड झालेलं दिसतं जी 2 वर्षानंतर 1 फुटाचं किंवा अर्धा फुटाचं आपल्याला खोड दिसतंय. म्हणजे ही जी काडी आहे ही काडी आपली गुटीची काडी आहे. म्हणजे ह्या काडीमध्ये तुमचं मूळ रोगाची बुरशी फास्ट वाढत नाही किंवा स्टेम बोरल तिला लवकर लागत नाही किंवा पिन होल बोरल त्याला लवकर लागत नाही का तर ती मदर प्लॅनची काडी आहे. बरोबर. आता इथं पण दिसते बरं का म्हणजे प्रत्येक झाडाला जर आम्ही काही झाडं थोडी स्वच्छ करून बघितलीत खाली तर इथं बघा हा म्हणतो तसं गुट्टीची काडी इथपर्यंत आले सिंगल खोड असल्यासारखं. हे काही ठरवून सिंगल खोड केलेलं नाही लागवड आहे तशा संदर्भातली आणि मग त्याच्यावर नंतर ते गुट्टीचे जे फुटवे फुटलेत ते इथं तशा पद्धतीनं फुटलेत. तो फायदा इथं खरं तर होतोय. खरं तर ह्या बागाचं इत्रेल कधी मारले मला सांग कारण त्या जर आज तू बागेत बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये गवत चगाळ मोठ्या प्रमाणामध्ये दिसते. मला त्याच्या संदर्भातले प्रश्न तुला विचारायचे इत्रेल कधी टाकले ही 20 फेब्रुवारीचं इत्रेल आहे. आज ह्या प्लॉटला करेक्ट 6.5 महिने झाले. म्हणजे ह्या प्लॉटनं तीव्र उन्हाळा घेतलेला आणि तीव्र पावसाळा घेतलेला आहे. म्हणजे ह्या प्लॉटला ज्या वेळेला सेटिंग चालू होतं त्यावेळेला म्हणजे 35, 38, 40 टेम्परेचरला ह्या प्लॉटचं सेटिंग झालेलं आहे. मग ज्या वेळेला सेटिंग जास्त उष्णतेमध्ये होतं त्यावेळेला थोडं साईज मध्ये पण इफेक्ट आपल्याला होतो कारण की त्या उष्णतेमध्ये तेवढं फुल धारणा गरमधारणा त्या पट्टीमध्ये चांगली होत नाही त्यामुळे सुद्धा साईज मध्ये इफेक्ट होतो. आज एवढी संख्या असून सुद्धा आपल्याला प्लॉट वरती ही साईज मिळालेली आहे. बरोबर. तर मग हा जर आपण जूनचा भार असेल तर मग निश्चितच संख्या मिडियम ठेवल्यानंतर तुम्ही म्हणता त्या पद्धतीने साईज आपण घेऊ शकतो. आपली प्रॅक्टिस असण्यासोबत भारावरनं पण साईज ठरते. भार वातावरण जमीन आणि शेतकऱ्याचं करणं ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी आहे. किंबहुना मी प्रत्येक शेतकऱ्याला भेटल्यावर हीच सांगतो की मी प्लॉट मध्ये आला म्हणजे प्लॉट येत नाही. बरोबर. कारण की समजा जसं आपल्याला आपल्या मीटिंग मध्ये बीटी गोरे सर म्हणले होते की वर्गामध्ये 100 विद्यार्थी असतात पण प्रत्येक विद्यार्थी हा पहिला येत नसतो. त्याचं कारण काय तर जो शेतकरी अनुकरण करतो किंवा जो शेतकरी ती गोष्ट आत्मसात करून म्हणजे जीवापाड प्रेम करून त्या झाडावरती कष्ट करून त्या गोष्टी करतो त्या शेतकऱ्यालाच सगळ्यात मोठं यश मिळतं. बरोबर आहे. झाडं तू बघितली तर आता मी बघतोय बरं का ही जवळपास 580 का 560 काहीतरी झाड आहे ती झाड डेव्हलप फार छान केलंय आणि मला माहित आहे की मी महेशचं कायम ख्याती सांगत आलो की महेश रेस्ट पिरियड मध्ये बाप काम करणारा माणूस आहे बेड प्रिपरेशन मध्ये बाप काम करणारा माणूस आहे काडी स्टोरेज मध्ये बाप काम करतो आणि त्या सगळ्यासोबत मला महेशचं आवडणारं सगळ्या प्लॉट मधलं जर काही वैशिष्ट्य असेल तर तो झाडं लय भारी डेव्हलप करतो. ही कशी डेव्हलप करतो झाडं तुझं व्हिजिट कशा होतात त्या निमित्तानं किंवा त्या काय सूचना असतात तुझ्या जेणेकरून उद्या हा सगळा माल अशा पद्धतीनं काढीला असावं कारण साधं माझ्या मागचं झाड बघा हे बसलेलं वर शेंड्यापर्यंत माल आहे पण तो शेंड्याचा माल हा प्रॉपर काढीला माल आहे. तर हे सगळं गणित कसं बसवतो महेश? आपण ज्या वेळेला लागवड करतोय आणि झाड डेव्हलप करतोय त्यावेळेला प्रत्येक शेतकऱ्याला सांगणं एकच असतं की प्रत्येक 9 इंचावरती शेंडा मारला गेला पाहिजे. म्हणजे द्राक्षाचीला आपण जशी काडी स्टॉपिंग करतो तसं प्रत्येक झाडाचं स्टॉपिंग करत आपण झाड डेव्हलप करतो. प्रत्येक 9 इंचावरती एक स्टॉप मारला जातो. 9 इंचानंतर
3 महिन्यानंतर जर तिथं गर्दी वाटायला लागली तर त्याची आतून विरळणी केली जाते. विरळणी करत असताना मी शेतकऱ्याला स्पष्ट सांगतो की कुठलीही काडी मधून छाटायची नाही. तुम्हाला जर गर्दी कमी करायची तर ह्या गच्च्यात नंतर ती काडी डायरेक्ट तिथून छाटायची. 2-3 काड्याच्या मधली काडी तुम्ही छाटा आणि तिथं फक्त पोकळी तयार करा. मधून काडी छाटा, इथून काडी छाटा, ती गोल डेरा झाला पाहिजे असं काही नसते. मी शेतकऱ्याला काय सांगतो, झाड कसंही वाढू द्या, शेवटी डाळिंब ही आपलं काटेरी वनस्पती आहे. तो गोल डेराचा असावं असं काय विषय नाही. आपल्याला डाळिंबाचं झाड गोल दिसलं पाहिजे का आपल्याला उत्पन्न चांगलं पाहिजे, आपल्याला उत्पन्नाशी मतलब आहे. त्यामुळे जसं झाड डेव्हलप होतं त्या पद्धतीनं 9 इंचावरती स्टॉपिंग मारत जाणे आणि 3 ते 4 महिन्यात एकदा विरळणी करणे. काळ्या रानामध्ये लवकर विरळणी करायला लागते, हलक्या रानामध्ये थोडी लेट होती. म्हणजे अशा पद्धतीनं आपण किंवा उन्हाळ्यामध्ये लेट होती, पावसाळ्यामध्ये लवकर विरळणी करावी लागते. असं 3 ते 4 महिन्याला विरळणी करणं आणि स्टॉपिंग करत जाणं. स्टॉपिंग करत करत झाड 15 महिन्यापर्यंत आपण डेव्हलप करून घेतो आणि तिथून पुढे 2 महिने रेस्ट देऊन म्हणजे ट्रेस मध्ये देऊन आपण 17-18 महिन्यानंतर प्लॉट धरायला सांगतो. खरं तर तू मध्ये आधी प्लॉट धरत नाही किंवा मध्ये आधी प्लॉट घेत पण नाही बऱ्याच शेतकऱ्याचं, कारण तुला रेस्ट पिरियड मध्ये काम करायचं असतं. इथं रेस्ट पिरियड मध्ये काम झालं कारण काय झालं? रेस्ट पिरियड म्हणण्यापेक्षा हा प्लॉट आपल्याला लागवडीच्या आधीपासून सापडला, त्यामुळे 100% सगळी ही कामं आपली झालीच. पण तुमच्या निमित्तानं मी शेतकऱ्यांना ही पण विनंती करतो की प्रत्येकाला आपला व्हिडिओ बघितल्यानंतर असं वाटतं की माझं डाळिंब असं आलं पाहिजे. तुमच्या मनामध्ये इच्छा असणं आणि तुमची ते इच्छाशक्तीचं परावर्तन म्हणजे इच्छाशक्तीमध्ये होणं आणि त्याच्या इच्छाशक्तीवरती तुम्ही सगळ्यात मोठं काम करणं, त्यानंतर तुमचं डाळिंब येणार आहे. म्हणजे कन्सल्टंट चांगला आहे म्हणून आला म्हणून डाळिंब नाही येणार. मग काय होतं, आपल्या शेतकरी फोन करतात आम्हाला आमचा प्लॉट घ्या, आपण मधून प्लॉट घेत नाही. मग काय शेतकरी नाराज होते, का घेत नाही, कशापाय घेत नाही, म्हणजे अनेक गोष्टी वाढत जातात. तर शेतकऱ्याला माझी विनंती आहे की तुम्ही रेस्टच्या आधीपासूनच आलं पाहिजे. आता आपल्या तोंडावरती आंबे बहार आहे, तर आंबे बहाराच्या आता सुरुवात तुम्ही सप्टेंबर पासूनच माझ्याबरोबर करा. आंबे बहार कधी असतो? आता जानेवारी पासून मार्च पर्यंत चालू झाला आंबे बहार. हा, मग तयारी कधी करायची? आतापासून सप्टेंबर पासूनच चालू करायची. आता 1 सप्टेंबर चालू झाला उद्यापासून. बर, तर 1 सप्टेंबर पासूनच सुरुवात माझ्याबरोबर करा, मग तुम्ही माझा रिझल्ट बघा. बरोबर बरोबर. मधून फोन करते मला बरेच जर म्हणते महेश सरांनी आमचा प्लॉट घेतला नाही राव, तुमचा व्हिडिओ बघून फोन केला. ती अडचण आहे महेशची, कारण महेश कारण पुन्हा उद्या तुम्हाला प्लॉट नाही चांगला आला तर तुम्ही दंगा करणार. आणि दुसरी गोष्ट काय माहितीये का, शेवटी माणूस एकच आहे, कुठं आणि कितपर्यंत पोहोचलं पाहिजे ह्याला लिमिटेशन आहे. बरोबर बरोबर. दिवसभरामध्ये मी टार्गेट सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत काम करण्याचा प्रयत्न केला. जास्तीत जास्त 25 ते 30 प्लॉट आपण करू शकतोय. बरोबर बरोबर. आता मला सांग, इथं मी तुला हा प्रश्न विचारला की रेस्ट पिरियड मध्ये काय काय पद्धतीनं बेड मध्ये काम करतो तू, झाडावर काम कसं कसं करतो? रेस्ट मध्ये आपण ह्या प्लॉटला काय केलेलं आहे, तर रेस्ट मध्ये ह्या प्लॉटला 30 किलोने शेणखत घातलाय एका झाडाला, पूर्ण कुजवून. तो 6 ते 7 महिने ज्या प्रक्रिया आपण करायला सांगतो त्या सर्व शेतकऱ्यांनी केल्या त्या, आणि ते 30 किलो शेणखत टाकलाय. त्यानंतर जो आपला बेसोडोस आहे तो सर्व बेसोडोस इथं भरलेला आहे. त्यानंतर 3.5-4 महिन्यानंतर आपण ह्याला इथेल मारलं. बरं. इथरेल मारताना हे वन टाइम सगळं पानगळ झाली होती त्या वातावरणामध्ये? पानगळ आणि किती झाली पाहिजे, काय झाली पाहिजे, इथेलचा डोस किती असला पाहिजे, ह्या ज्या त्या सिच्युएशननुसार, ज्या त्या प्लॉटनुसार, ज्या त्या जमिनीनुसार आणि ज्या त्या वातावरणानुसार वेगवेगळा डोस असतो. तर ह्या प्लॉट मध्ये त्यावेळेला आपण अर्धा मिलीनं पहिले इतर घेतलं होतं आणि 4 ते 5 दिवसानंतर 1.25 मिलीन घेतलं होतं. तर इथं 70% आपल्याला पानगळ झाली होती. मग त्याच्यामध्ये पण ह्यांचं कन्फ्युजन शेतकऱ्यांचं बाहेरच्या शेतकऱ्यांनी केलंच की झाडावरती पानं दिसतेत, काय होते. मग ह्यांचा मला फोन आला की सर पानगळ अशी झाली काय. मी म्हणलं फोटो टाका. मग त्यांनी फोटो टाकले. मी म्हणलं किती पर्सेंटेज वाटते, तर ते म्हणले 60-70-80% पानगळ झाले. तर मी शेतकऱ्याला तीच सांगितलं की शेतकऱ्यांना म्हणलं की 20 ते 30% पानं असणं गरजेचं आहे, काही अडचण येत नाही. मग शेतकऱ्यांनी ओके म्हणलं आणि त्याचा फायदा म्हणून आज आपल्याला ही साईज भेटते. जर 100% पानगळ झाली असती त्या टेम्परेचरला तर आपली अजून साईज ह्यामध्ये गटली असते. बरोबर. सेटिंगला अडचण आली का रे त्यावेळेस? सेटिंगला अडचण एकच आली की पाणी कमी पडायला लागलं. बाकीचं फुलधारणा चांगली झाली, सगळं झालं, म्हणजे व्यवस्थित सगळं प्रॉपर झालं. पाणी कमी पडायला लागल्यानंतर थोडी जमीन पण हलकी असल्यामुळं आणि टेम्परेचर वाढल्यामुळं मग त्यांना एकदा मी मधून बाग रिकामी भिजवायला लावली. बरं मार्च एंडला. मग त्यानंतर सेटिंगला काय अडचण? काय अडचण नाही. मला सांग, एकदा माल सेट झाल्यानंतर हा माल साईज न होणार आणि साईज न होणार नाही हे तुझ्या लक्षात येतं का? आणि ते कसे हो येतं ना. ज्या वेळेला सेटिंग उन्हाळ्यामधलं पडतं त्यावेळेला ती कॅप्सूल साईज पडले का गोल पडले, गुटी पडली, ह्याच्यावरती आपल्याला साईजचा अंदाज लावता येतो. पण त्याच्यानंतर पण अनेक गोष्टी अडचणीच्या त्या. बाबा अवकाळी पाऊस लवकर पडला तर तेलाचं वातावरण निर्माण झालं तर साईजसाठी आपल्याला किती औषध सोडता येते, किती कमी सोडता येते, त्याच्यावरती पण साईज आपल्याला
फरक पडू शकतो. वातावरण चांगलं गावलं, प्लॉटमध्ये तेल्या नसेल, कंटिन्यू आपण जीवाणू स्लरी म्हणा किंवा त्याला खतं देत गेलो तर साईज मध्ये बऱ्यापैकी फरक पडत जातो. खरं तर आता तो तेल्याचा विषय काढला जो सार्वजनिक आहे आता मी सगळ्याच बऱ्यापैकी बाग आता मी बऱ्याच बाग अशा शूट केल्या की खाली तेले आहे पण वर तेले नाही. मला सुदैवानं ह्या शेतकऱ्याचं नियोजन आणि तुझं नियोजन मला बरं वाटतंय. इथं मला फळं आणि झाड दोन्ही बी ठिकाणी कुठेही तेल्या मला दिसलेला नाही आणि तो अजिबात दिसलेला नाही. म्हणजे थोडाफार आहे आणि थोडाफार नाही असं नाही. तर हे याचं नियोजन तेल्याचं कसं केलं सुरुवातीपासून किंवा काय केलं पाहिजे? तेल्याच्या नियोजनामध्ये एकच आहे की मगाच मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक काडीचं स्टॉपिंग करत गेलं पाहिजे. जी तुम्ही काडीवरती तेल्या बघितला किंवा खोडावरती तेल्या बघितला तिथं तेल्या काय येतो तर लागवड केल्यानंतर शेतकरी 2 ते 3 महिने प्लॉट मध्ये जातच नाही. मग तिथं वॉटर शूट म्हणजे जमिनीतून आपण ही जे तुम्हाला दाखवलं अर्धा फूट ती मेन काडी त्याच्या खालून परत फुटवा येतो. मग तो फुटवा फास्ट वर जातो आणि छाट्याला गडी लावलं का ती काय म्हणते ती अहो ही लेवर गेलाय आता आणि ती मधलं जी ओरिजिनल काडी असते ती काडी काढून टाकते आणि वॉटर शूटचं झाड ठेवते. मग वॉटर शूटचं झाड ठेवलं म्हणजे आता तालमीत आपल्या गावातली पैलवान कोल्हापूरला जात होते पण एक जण लय कसरत करून करून जरा थोडा हडकुळाच राहिला आणि एक जण तिथे गेल्यानंतर काय बाबा प्रोटीन खाऊन गोळ्या खाऊन लय फुगला. पण ज्यावेळेला तो खरा मैदानामध्ये जत्रेला आपल्या आला त्यावेळेला कोण टिकणार तिथं? बरोबर. जो कसरत करून टिकलाय तोच टिकणार. त्याच पद्धतीने ज्यावेळेला तुम्ही स्टॉपिंग करत झाडात जाता त्या टायमाला ती झाड तुम्हाला तेल्याच्या विरोधात असेल काडीवरती तेल्या येण्याला बळी पडत नाही. आणि जे झाड तुमचं वॉटर शूटचं बनलेलं आहे तिथं तुमच्या हमखास काडीवरती तेल्या येतो. त्यामुळे तुम्हाला प्लॉट मध्ये तेल्या काडीवरती दिसतो. तेल्या फळावरती येणं वेगळं, पानावरती येणं वेगळं आणि काडीवरती येणं वेगळं. हा फळावर कसा येतो? वातावरण तयार झाल्यानंतर त्याला फेवरेबल वातावरण गावल्यानंतर तेल्या फळावरती येऊ शकतो. तेल्याचा गुणधर्म असा आहे जसं मला बीटीवर सांगतात की बाबा जोपर्यंत तुम्ही त्याला दरवाजा उघडत नाही म्हणजे जोपर्यंत तुम्ही ह्याला काही डॅमेज करत नाही तोपर्यंत तिथं तेल्या पोसत नाही. म्हणजे ती डॅमेज करणं तुमचं कुठल्याही प्रकारे असो म्हणजे बाबा समजा वाऱ्यानं जखम झाली, वारं कावदळ येऊन गेलं, ह्याला काटा टचला, ह्याला जखम झाली, पानाला काटा टचला किंवा तुम्ही किडीनं तुमची जखम केली किंवा थ्रिप्सनं जखम केली, मव्यानं जखम केली, आळीनं जखम केली किंवा तुमचं फवारताना ब्लोअरचा जास्त मारा लागून जवळनं जाऊन जखम म्हणजे अनेक कारण आहेत. निसर्गाच्या अनेक कारणामधून जर तुम्हाला तेल्याचं तुम्ही स्पोर तिथं जाण्याला जागा दिली तर तेल्याचं स्पोर तुमचं तिथं जाते. तर आपल्या बऱ्याच व्हिडिओ मध्ये आपण बघितलंय की प्लॉटच्या कडनी पूर्ण बऱ्यापैकी कंपाऊंड असते. बरोबर. मग त्या वारं लागून प्लॉटला त्यासाठी त्याचं कंपाऊंड करणं असेल, झाड बांधणी करणं असेल. आता इथं अँगल लावून तारा लावून फाउंडेशन केलंय, झाड व्यवस्थित बांधलेली आहेत. म्हणजे तेल्या आल्यानंतर औषध मारणं ही जी गोष्ट आहे ती माझ्या दृष्टिकोनातनं 10% पण नाही. तुम्हाला तेल्या येऊन म्हणून 90% आधी काम करायचं आहे. मग तेल्या आल्यानंतर कंट्रोल करण्यासाठी 10% मध्ये तुमचं औषध आहे. आणि आतापर्यंत तेल्यावरती 100% मारले आणि संपलंय असं औषध होत. बरोबर. त्याच्यामध्ये पण आपलं जे पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये आपण सांगितलं तसं जीवाणूवरती जास्त भर देणं असेल, ऑर्गॅनिक कार्बन वाढवणं असेल किंवा ऑर्गॅनिक मॅटर वाढवणं असेल, 30 किलो शेणखत टाकणं असेल, त्याच्यामध्ये बेसोडोस मध्ये ऑर्गॅनिक मॅटर जास्त टाकणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी काम करून आपण तेल्यावरती कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करतो. आता तुझं बागाचं मला अजून एक कायम वैशिष्ट्य राहिले. आता हे मी नुसतं बसून जरी असं उकरलं त्याचं मऊ भुसभुशीत बेड तुझं राहतात आणि तुझी मुळीवर तू भारी काम करतो तर ते का एवढं लक्ष असते तुझं मुळीवर आणि हे बेड ह्याचा सीएन प्रॉपर असणं किंवा बाकी सगळ्या गोष्टीवर का माहिती ध्यान असतं? शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. बीज काय म्हणते त्या जमिनीमध्ये खायला काय त्याला दिलंय, जेवढ्या जमिनीचा आपला ऑर्गॅनिक कार्बन वाढवल आपण चांगला होईल. आता जसं की ह्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आमचं ऊसाचं उत्पन्न पूर्ण घटलंय, काय झाले तर पाणी जास्त दिलंय. म्हणजे त्या जमिनीमध्ये तुम्ही एवढं उत्पन्न घेतलं किंवा एवढं पाणी दिलं की त्या जमिनीचा कार्बन सगळा नामशेष होत आला. मग जमिनीमध्ये कार्बन वाढवायचं असेल तर ऑर्गॅनिक मॅटर वाढवावं लागेल, म्हणून त्यासाठी शेणखत वाढवावं लागेल, लिंबोळी पेंड असेल, अनेक गोष्टी आहेत ते आपल्याला ऑर्गॅनिक मॅटरच्या स्वरूपामध्ये जमिनीला द्यावं लागेल. मग ह्या देत असताना जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर कमी झाल्यामुळे किंवा ऑर्गॅनिक कार्बन कमी झाल्यामुळे जमिनीची जैवविविधता कमी झाली, म्हणजे जीवाणूची संख्या कमी झाली. त्यासाठी प्रत्येक महिन्याला पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, प्रत्येक महिन्याला आपलं जीवाणू जातात. मग जीवाणू ज्या वेळेला ह्या जमिनीमध्ये काम करतात, आता आभाळ वातावरण आहे किंवा पावसाळी वातावरण आहे तर उलट जीवाणूला ती पोषक वातावरण आहे. मग जसं जीवाणू चांगलं काम करतील तसं तुमची जमीन भुसभुशीत होणार आहे. बरोबर. आता तुम्ही मागा विचारलं की गवताचा काय विषय? होय, ते मला तुला विचारायचं होतं गवताचा. गवताचा विषय काय आहे तर आपण प्लॉट धरल्यानंतर गवत मारू देत नाही, म्हणजे तणनाशक मारू देत नाही. जर गवत जास्त वाढला असेल तर ब्रश कटर मारायला सांगतो. ब्रश कटर मारल्यानंतर काय होतं की जी जमिनीतून उगवलंय ती जमिनीतच जाणार आहे. एखादं जंगल असतं त्या जंगलमध्ये सगळी झाडं एक नंबर असते, मग त्यांना कोणी जाऊन खात टाकले.
त्यांना आपण काय गावखात टाकलाय का, त्यांना काय म्हणजे बेसोडोस टाकलाय, काय नाही. हम्म. काय नाही, त्या निसर्गामधून ज्या गोष्टी त्याला आत्मसात झाले त्या ती कंपोस्ट झाले आणि कंपोस्ट होऊन त्याला मिळले, त्याच्यावरतीच ती जगले झाड. बरोबर. तसंच ज्या जमिनीमधून ती गवत आले तीच कट करून आपण त्या जमिनीत दिले, तीच हिरवळीचं खत त्याला होणार आहे. प्लस ज्या वेळेला आता गदमारा लागलाय आपल्याला, बरोबर. घाम यायला लागलाय, पाऊस पडून गेलेला आहे, तर आता ह्या जमिनीमध्ये समजा नत्र जास्त झाले किंवा पाणी जास्त झाले, तर ती नत्र ती पाणी वडून घेण्यासाठी जास्तीत जास्त काम गवत करणार आहे. कारण गवत पाणी जास्त पिणार आहे, नत्र जास्त घेणार आहे, बरोबर. कवळच लुसलुशीत राहणार आहे. बरोबर. जर समजा आपण इथं पूर्ण क्लीन प्लॉट असता आणि ती जर पाणी बाष्पीभवनामार्फत बाहेर पडायचं असेल तर ह्या प्लॉटमध्ये ह्युमिडिटी वाढणार. बरोबर. ह्या प्लॉटमध्ये ह्युमिडिटी वाढल्यावर मग परत काय होणार, तेलाचं प्रमाण वाढणार. बरोबर. म्हणजे कंट्रोल करायला आपल्याला परत त्रास झाला. म्हणजे किंबहुना मी मग जी सांगितलं तीच तिथून येते की 90% काम तुम्हाला प्लॉटवरती करायचं आणि 10% औषध तुम्हाला तेलासाठी मारायचं. बरोबर. बरोबर. मग ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टीचा विचार केला पाहिजे. आता हे सगळं करताना मी अजून एक तुझ्या प्रॅक्टिस मधली गोष्ट बघितली आहे की तुझे बरेच शेतकरी हे प्रत्येक तुझ्या बागेसाठी वापरणारा जो कंटेन आहे किंवा औषध असतील, खतं असतील, हे तुझ्याकडून त्यांना पोहोचवतात किंवा तुझ्यापर्यंत येऊन ते लोक घेऊन जातात. तर हे काय रिलेशन आहे तुझं त्यांच्यासोबत? आता ज्या वेळेला आपण प्लॉट घेतो आपल्याकडे आणि आपण ज्या गोष्टी देतोय त्या एका शेतकऱ्यासाठी देत नाही. आता काय होतं, जर समजा प्लॉट आपल्याकडे असेल आणि तो शेतकऱ्यांचं निविष्ठा खरेदी करणं आपल्या हातामध्ये नसेल, तर तो काय क्वालिटीचं घेतोय, कुठून घेतोय, काय मिळलंय त्याला आणि काय मारलंय हे लक्षात येत नाही. ज्या वेळेला आपल्यापासून सर्व वस्तू जाते त्या, कारण की एक तीच वस्तू आपण एका शेतकऱ्याला दिलेली नसते, 100 शेतकऱ्याला दिलेलं असतं, पण 100 शेतकऱ्याचं रिझल्ट थोडं का होणं वेगवेगळं असतं. मग त्याच्यावरती आपल्याला अजून अभ्यास करायला भेटतो. मग तिथं त्या शेतकऱ्याची प्रॉपर काय चूक झाली, मारताना काय चूक झाली, किंवा औषधाचा प्रॉब्लेम होता का, त्या औषध मारण्याचा प्रॉब्लेम होता का, त्या परिस्थितीचा प्रॉब्लेम होता, अनेक गोष्टी ह्या सगळ्या विचार केल्यानंतर ज्या वेळेला आपण तिथं मार्गदर्शन करतोय आणि आपणच सगळ्यांनी गोष्टी देतोय, त्यावेळेला आपल्याला एक खंबीर आत्मविश्वास राहतोय की 100% ही सक्सेस होणारच आहे. आणि जरी त्यात मध्ये काय कमी जास्त झालं असतं त्याचं कारण आपल्याला लगेच शोधता येते. बरोबर. बरोबर. हे सगळं प्रॉपर झालंय, मग इथं का कमी पडलंय त्याचं कॅल्क्युलेशन घालता येतं. त्याचं कॅल्क्युलेशन घालता येतं. बरं, आता मला सांग, ह्याला जेव्हा तू आता सुरुवातीला हा प्रश्न विचारला होता की थिनिंग त्यांचं प्रॉपर झालं नव्हतं, शेतकरी तोडत नाही, ऐकत नाही. आपल्यात कसं आहे, आपल्याकडे ती संस्कृती पण आहे, 4-5 लेकरं असं वाटते, ती एकानं नाही सांभाळतं दुसरं पाहिजे, दुसरं नाही तिसरं पाहिजे. एक लेकरू असावून त्याला नीट सांभाळून गुबगुबीत करावं, हे काय आपल्याकडचं कल्चर नाही, ते झाडात बी नाही. म्हणजे थोडी डाळिंब ठेवावून ती लय फुगवावं, ह्याच्यापेक्षा जेवढी लागली तेवढी तोडी बी वाटत नाही. आता इथे घसातलं बी बरंच प्रॉब्लेम आहे, घसात डाळिंब आहे. पण मग हे ज्यावेळेला आलं आणि तुझ्या लक्षात आलं की आता हे लय झालंय झाडावर माल, मग ह्याला फुगवणीच्या निदान चांगल्या टप्प्यापर्यंत घेऊन जावं, ह्यासाठी म्हैसरावनं काय मग ह्यांना ज्या वेळेला माझ्या लक्षात आलं की आता ही काय थिनिंग होत नाही, 3-3.5 महिने झालेत प्लॉटला, 3 महिने झालेत कम्प्लीट, आणि थिनिंग काय आता प्रॉपर होणार नाही, तर त्यावेळेला नेट टाकायचा आम्ही, उष्णता पुढे एप्रिलची चालू झाली, मग नेट टाकण्याचा निर्णय घेतला. आणि नेट टाकून घेतल्या मी लगेच रिपीट बेसोडोस दिला. त्यांना म्हणलं बेसोडोस मग आपल्याला आवर्जून वाढवून थोडा टाकावं लागेल. बेसोडोस दिला आणि जैवाणूचे स्लऱ्या त्यांना चालू करायला लावल्या. 15 दिवसाला स्लरी द्यायच्या ऐवजी म्हणलं तुम्ही 8 दिवसाला 10 दिवसाला स्लरी चालू करा. आणि स्लरीवरती आणि ती बेसोडोस वरती बऱ्यापैकी साईज तिथं जुळून आली. आता हे झाड आता आपण मोजलं मगाशी, कॅरेटच्या पुढे जाते माल एका झाडाचं, साधारण हे 20 किलो कॅरेट होतं का मगाशी आपण काय? 20 किलोचं कॅरेट होतं. बरं, 20 किलोला झाड जर पुढे जात असेल तर 25 किलोच्या आसपास झाड तुटते. बरोबर. किती माल निघेल ह्या सगळ्या झाडांना? आता ही 560 झाड आहे ती, कमीत कमी इथं कमीत कमी 20 किलो जर आपण धरलं तर 12 ते 15 टन माल आपल्याला निघतोय. 25 किलो म्हणलं तर 15 टनाच्या पुढे जातो. बरं. दराचं कसं राहील ते? म्हणजे ह्या खरं तर हा प्रश्न विचारणं अवघड असते. मग ह्याचं मी उत्तर असं घ्या की आज तारीख किती आहे? 30 ऑगस्ट आहे. आज 30 ऑगस्ट बद्दल बोलतोय. व्हिडिओ तुम्ही नंतर कधीतर बघता आणि मग ते गोंधळ होते त्यातनं. हा प्रश्न मुद्दाम विचारला नाही पाहिजे, पण हा विचारतो का, तर थोडेसे हे दराचे अंदाज शेतकऱ्यांनी कसे घेतले पाहिजेत. पुढे सण मन पाऊस, आता यंदा पाऊस अचानक आला, मार्केट ठप्प झालं, पुन्हा आता आपल्याकडे आरक्षणाचा विषय मुंबईत चालू आहे, पुन्हा त्याच्यामध्ये सण सुद्धा आले की दर कमी राहतो. तर कुठल्या काळामध्ये दर कमी राहतो आणि कुठल्या वातावरणात दर चांगला राहतो? आता वातावरण आणि काळ असं कोणाला सांगता येणार नाही. म्हणजे ऊन पावसाळा वातावरण नव्हे, बाकीच वातावरण. आता वातावरणामध्ये म्हणलं तर आताची जी सिच्युएशन आपल्याला अडचणीत आली, जी शेतकरी आपल्या अडचणीत आली की त्याचा मध्ये मागच्या
5 दिवसापूर्वी 70-80 वरती दर आला. आता कुठे तर 90-100 वरती गेलाय. बरोबर. तर ही सिच्युएशन का आली, वातावरणामुळे का आली, तर ही आपण बघायचं म्हणलं तर मागच्या त्या 5 दिवसाच्या पाठीमागे सलग 8 ते 10 दिवस आपल्यात पाऊस चालू होता. बरोबर. म्हणजे आपल्यात पाऊस चालू होता, उत्तराखंड असेल, तिकडं हिमाचल प्रदेश असेल, ही सगळीकडे पाऊस चालू होता. अतिवृष्टी झाल्यामुळे काय झालं की आपल्यात पाऊस चालू, आपली कटिंग बंद. बरोबर. पुढे माल जाण्याचं, पाऊस चालू असल्यामुळे पुढे माल व्यापाऱ्यांचं जायना, किंवा गेलेल्या गाड्या त्यांच्या खाली झाल्या नाही त्या, किंवा तिथं त्यांना थोडा लॉस झाला, XYZ अनेक गोष्टी त्यांच्यावर परिणाम झाला. मग ह्या 8 ते 10 दिवसामध्ये काय झालं, मालाची कटिंग बंद असल्यामुळे माल थांबली, किंवा पावसामधनं माल बाहेर काढता आले नाही ते. बरोबर. त्यामुळे थोडा लोड वाढला. त्यानंतर काय बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की गणपतीला चांगला रेट सापडतो, मग त्याच्यासाठी काय शेतकऱ्यांनी बागा थांबवल्या, तटवून ठेवल्या. त्यात परत पावसामध्ये बागा अजून तटल्या. ह्याचा लोड असा झाला की पाऊस उघडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मार्केटला एवढी आवक झाली की एक दिवस 2 दिवस गाडी लोकांच्या खाली जाणार. मग आता मार्केटला वन टाइम एवढी आवक असणं, पुढे मागणी थोडी कमी असणं, ह्याच्यामुळे रेटवरती इफेक्ट झाला आणि रेट तिथं कमी झाला. मग 70-80 वरती रेट डायरेक्ट खाली आला. आता तोच रेट आता ह्या 5 दिवसामध्ये 90-100 वरती गेलाय, आणि थोडी मालाची आवक घटली, पुढे मार्केट चालू झाली किंवा लांबच्या गाड्या चालू झाल्या, तर हा रेट निश्चितच 100च्या पुढे 100%च वाढू शकतोय. मग ही आवकवरती किंवा वातावरणावरती ह्या गोष्टी 100% अवलंबून आहेत. आता ह्या काळामध्ये मी पण असा विचार केला नव्हता की एवढा रेट खाली, आणि तो शक्य पण नव्हता, कारण की बऱ्याच बागा तेल्याने गेल्या, त्या अनेक गोष्टींना अडचणीत आहेत त्या. आता त्यानंतर म्हणजे आपल्याकडे अविनाशराव 12 मे ला पाऊस चालू झाला. बरोबर. 12 मे पासून कित्येक जणांचा प्लॉट डांबऱ्यानं खर्ट्याने गेले. आता तुम्ही हा प्लॉट बघू शकता, इथं कुठे डांबऱ्या नाही, खर्ट्या नाही, कुजवा नाही किंवा तेल्या नाही, पण अनेक शेतकऱ्यांचा तसे अडचणी आल्या त्या. म्हणजे तो प्लॉट जी मालाची आवक येणार होती ती तेल्यामुळे, डांबऱ्यामुळे, खर्ट्यामुळे कमी झालीच ऑलरेडी. आता मला अजून एक प्रश्न आहे, आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तो, डाळिंबाचे बरेच यशोगाथेचे व्हिडिओ मी करतो. खरं तर हे यशोगाथेचे व्हिडिओ करण्यामागं मी थोडंसं विषयांतर होईल बरं का 1 मिनिटाचं. माझ्या प्रेक्षकांना मला आवर्जून सांगायचं आहे की अशा पद्धतीनं शेतकऱ्याला पैसा किती झाला याचे व्हिडिओ करण्यामागचा माझा जर हेतू विचारला तर मला शेतीमध्ये शेतकऱ्याला चांगले दिवस आहेत हे दाखवायचं आहे. आपल्याकडे काय झालंय, शेती परवडत नाही, शेती वाईट, किंवा शेतकरी दाखवायचा म्हणलं की एक असा म्हातारा शेतकरी आबाळाकडे असा डोळं लावून बसलेला, त्याचा बनेल फाटलेला, ते धोतर फाटलेलं, म्हणजे शेतकरी अवस्था दळिंद्रीच, हेच दाखवत आले आतापर्यंत. माध्यमाने हे दावलं, टीव्हीने हे दाखवलं, मीडियाने हेच दाखवलं. ह्याचा तोटा आपल्याला असा झाला की शेतकऱ्याला कोण पोरगी द्यायला बघना. का अशी दळिंद्री अवस्था असल्यावर कसं या घरामध्ये पोरगी द्यायची. मी उलटा चाललोय, मी दावा लागलो शेतकऱ्या घरातला पैसा, शेतकऱ्या शेतातली समृद्धी, शेतकऱ्या शेतातली पिकं, आणि मला हे सांगायचं आहे की ही जमते शेतामध्ये. हे 8-8 महिन्यामध्ये 15-15, 20-20 लाखाचं उत्पन्न हे मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये कुठे 20-25 हजाराची नोकरी लग्नासाठी करणाऱ्या पोरांना जमणार नाही, झेपणार नाही. हे प्रचंड मोठे उत्पादन आहे शेतीमध्ये, आणि शेतीत समृद्धी आहेच. एक डाव फेल केला तर त्याच वर्षात दुसरा डाव लागून पुन्हा शेतकरी लखोपती होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्याला सोन्याचे दिवस आहेत. शेतीमध्ये भरपूर पैसा आहे, शेतीमधल्या मुलांकडे भरपूर पैसा आहे. त्यामुळे आपल्या मुली शेतकऱ्याला बिंदास द्या, हा विचार करता ह्यातनं अशा पद्धतीनं मला एक साधा विचार आहे. ह्याच्यानंतर असे बरेच विचार आहेत शेतकऱ्याच्या संदर्भातले, पण माझा तर मेन सध्या उद्देश असा असतो की हे शेतकरी जे काम करतायत त्यांना पैसे मिळतात हे मला सांगायचं आहे, आणि मला हे सांगायचं आहे की शेतकऱ्याच्या घरामध्ये समृद्धी आहे, तिथं आपली लेख तुम्ही बिंदास देऊ शकता, म्हणून ह्या यशोगाथा करायच्यात. हे सगळं करत असताना मला एक कॉमन प्रश्न विचारला जातो की डाळिंबाची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड व्हायला लागले तर येत्या काळामध्ये डाळिंबाला दर मिळणार नाहीत, रस्त्यावर टाकावं लागेल, असं होईल वाटतं? तू डाळिंबात काम करतो. डाळिंबाची लागवड ज्या पद्धतीने आहे तसं जर सगळ्यांचं उत्पन्न आलं तर तसं होऊ शकतंय, पण किती टक्के शेतकऱ्याचं खरंच ह्या पद्धतीने उत्पादन येणार आहे, किती टक्के शेतकरी प्रॉपर नियोजन करणार आहेत, किती टक्के शेतकरी बेडवरतीच लावणार आहेत, किती टक्के शेतकरी शेणखत कुजवूनच घालणार आहेत, किती टक्के शेतकरी बाबा ती ऑर्गॅनिक कार्बनवरती काम करणार आहेत. म्हणजे जो खरं मातीमध्ये गाडून काम करणार आहे, स्वतःला त्या सिच्युएशन मध्ये नेऊन काम करणार आहे, त्या शेतकऱ्याचं डाळिंब येणार आहे. शेतकऱ्याचा खर्च किती झाला एकूण? ह्या शेतकऱ्याचा ह्या प्लॉटचा खर्च 1.5 लाख रुपये. बर, ह्याच्यामध्ये सगळा खर्च? हा, सगळा खर्च आला. म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय रोपाचा ह्याचा त्याचा खर्च नाही, धरल्यापासूनचा खर्च आहे. बर, तू पाणी नियोजन सांगितलं तर मी मगाशी तुला ह्याचा प्रश्न विचारला होता रेटच्या संदर्भातला बी. आज खरं तर आपण थोडस रेट ही अशा अंगाने थोड्याशा गप्पा जास्त मारल्या त्या, पण महेश सोबतचे खूप सारे व्हिडिओ महाराष्ट्र माझावर आहेत, तुम्ही बघू शकताय. म्हणजे आज बरेच प्रश्न शेतीतले डाळिंब शेतीतले विचारले नाहीत, कारण मी खूप वेळा विचारून झालेत.
आम्ही महेशने मी मधमाशीवर एक व्हिडिओ केलाय. मला वाटतं बऱ्याच गोष्टींवर आम्ही व्हिडिओ एक केले. त्यामुळं खूप सारा कंटेंट तुम्हाला माझ्या महाराष्ट्र माझावर जाऊन बघायला मिळेल. महेशचं मातोश्री ॲग्रो कन्सल्टन्सी नावाचं फेसबुकला पेज आहे, युट्यूबला पण चॅनल आहे त्याचा, त्याच्याकडे जाऊन बघा. त्याचं पंढरपूर मंगळवेढा रस्त्याच्या मधीच मातोश्री ॲग्रो नावाचं दुकान पण आहे. तिथून तो सगळ्या गोष्टी हा शेतकऱ्याला पाठवतो. तिथंच शेतकऱ्यांसोबतच्या मीटिंग होतात, सल्ला होतो. आणि हे सगळं काम करत असताना आता महाराष्ट्रात महेश काम करतोय. हे सगळं होत होत तो आता कर्नाटकपर्यंत पोहोचलाय. कर्नाटकात तो कसं नियोजन करतो हे विचारणारच आहे, पण तत्पूर्वी ह्या शेतकऱ्याला किती फायदा होतो ह्या वेळेला मला जरूर सांग. आता सध्याला आपण कमीत कमी ह्या प्लॉटला म्हणलं तर 100 रुपयाच्या आसपास दर सापडेल. आता 90 ते 100 रुपये मार्केट चालू आहे. तरी पण मी शेतकऱ्यांना काय सांगितलंय की एक 4 ते 5 दिवस आपण अजून वेट करूया. म्हणजे 4 ते 5 दिवसामध्ये आवक थोडी घटली तर कमीत कमी 120 रुपयेपर्यंत रेट सापडावा अशी आमची अपेक्षा आहे. 120 रुपयाच्या रेट प्रमाणे जरी म्हणलं आणि जास्तीत जास्त जर 15 टन माल निघला तर 17-18 लाख रुपये होऊ शकतात. आपण 12 टन जरी माल धरला तर 15 लाख रुपये तर ह्या शेतकऱ्याला होऊ शकते. आणि 100 रुपये धरला आजच्या सारखा रेट तरी सुद्धा 12 लाख रुपये ह्या शेतकऱ्याला होऊ शकते. आणि 1.5 लाख रुपये खर्च सोडला तर 10-11 लाखाचा 1.5 लाख रुपये खर्च किंवा त्यांचा बाकीचा व्यवस्थापनाचा जरी खर्च म्हणला आपण 2 लाख 2.5 लाख जरी धरला म्हणजे बाबा त्याच्यामध्ये काय तारा लावलेत ह्यांनी किंवा फाउंडेशन केलंय, इतर खर्च जरी धरला म्हणजे त्यांच्या लागवडीपासून त्यांचा 3 लाख जर खर्च म्हणला तरी आज रोजी त्यांना 9 लाख रुपये नेट प्रॉफिट आहे. आणि उत्पादनाचा खर्च त्यांचा 1.5 लाख वजा केला तर नेट प्रॉफिट त्यांचं आज 10 लाख रुपये आसपास, 10 लाख रुपयाच्या 10 ते 10.5 लाख रुपये आसपास. डाळिंबात दर कमी आले तरी बी प्रॉफिट 100% आहे. तुम्ही दर कमी आल्यानंतर तुमची क्वालिटी आणि तुमचं क्वांटिटी हे काम करते. आज इथं दर कमी असता आणि इथं क्वालिटीला कॉम्प्रोमाइज असतं तर इथं एवढा पैसा झाला नसता, आपण बी बसलो नसतो. खरं तर मला सांग हे कसं नियोजन करतो आज कर्नाटक? आता आम्ही सकाळी निघलो किती वाजता? आपण निघलो काल मी ह्याच भागात होतो, तू इथंच होता काल रात्री उशीरपर्यंत. आम्ही निघलो सकाळी पंढरपुरात 8 वाजता. आत्ता मगाशी पोहोचून आता व्हिडिओ शूट करतोय दुपारच्या वेळेवर, डोक्यावर सूर्य. हे महाराष्ट्रातल्या एवढ्या बागा कर्नाटक कसं करतो नियोजन कसं? म्हणून तर मी मागा शेतकऱ्याला विनंती तीच केली की प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मी पोहोचणं शक्य नाही. मग त्यांचा फोन आला आणि त्यांचा प्लॉट आता आपण शूटिंग चालू आहे, आपलं 1-2 तासाला काम चालू आहे, मग कित्येक कॉल वेटिंगला पडले, मग शेतकरी म्हणते फोन उचलत नाही. ती प्रत्येक गोष्ट आता समजून घेण्याचं आहे. कारण की आता आपण एखाद्या ग्रुपमध्ये चर्चा चालू असते, आपली चर्चा चालू आहे तर इथं फोन उचलणं शक्य नसते. मग 100% आपला फोन महागारी हा जातो. बरोबर. संध्याकाळी लेट जरी गेला तरी फोन जातोच महागारी. बरोबर. तुझा एक चांगला गुण मला काय आवडतो महेशचा, की महेश निवेदन आहे ते त्यांच्या वहीत लिहून देतो, असं स्वतः वहीत लिहून घेत नाही. असे मी बरेच कन्सल्टंट बघितले जे शेतकऱ्याला मार्गदर्शन करतात, मग काय फवारले सांगत नाही. ही 2 औषधं मिक्स करून देते, ही फवारा, किंवा ह्या 2-3 गोष्टी आहेत ते करा. पण महेश जे निवेदन देतो किंवा महेश ज्या औषधांची नावं लिहितो ते शेतकऱ्यांच्या घरी असलेल्या मला वाटतं डायरीमध्ये लिहितो किंवा व्हॉट्सअपला तो सगळा डेटा त्यामध्ये फिट असतो आणि त्यातून फायदा त्या शेतकऱ्याला होतोय. डाळिंबाची शेती मी म्हणतो तसं खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला पैसे मिळवून देणारी शेती आहे. फक्त ह्याच्यामध्ये नियोजन प्रॉपर लागतंय, स्वतःची मेहनत लागते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं महेशसारखा माणूस जर समजा तुम्ही कन्सल्टंट म्हणून नेमला तर याच्यावर तुम्ही पक्का विश्वास ठेवावा लागतो आणि यानं सांगेल ती प्रॅक्टिस जर तुम्ही परफेक्ट केली तर निश्चितपणाने उत्पन्न मिळते. मी दर वर्षी शूट करतो महेशच्या बागा 10 ते 12 आणि बघतो जवळपास मला वाटतं 60-70 उगाच फिरत असतोय. तर बऱ्यापैकी मी बागा महेशच्या बघतो तेव्हा प्रचंड चांगल्या पद्धतीचं नियोजन त्याचं आहे, प्रॅक्टिस अतिशय चांगल्या पद्धतीची आहे. शेतकऱ्याला प्रचंड पारदर्शकपणे तो सगळी माहिती देत असतो आणि त्यातून खरं उत्पन्न ज्यावेळेला घेतो शेतकरी त्यावेळेला आज अशा पद्धतीचं समाधान मिळतंय. आज तुम्ही माझ्या पाठीमागं झाडं बघितली तर प्रचंड जास्त संख्येचा माल आहे इथं, तरी देखील साईज बऱ्यापैकी येणं इथं आणले. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रेट कमी मिळाला तरी अवरेज चांगलं मिळत असल्यामुळं आणि माल फ्रेश असल्यामुळं त्याला मार्केटमध्ये निश्चितपणाने 2 पैसे शेतकऱ्याला मिळणार आहेत. डाळिंबाच्या शेतीमध्ये काम करत असताना अनेक प्रश्न आहेत. अगदी लागवडीचा प्रश्न आहे, मुळीचा प्रश्न आहे, निमॅटोडचा प्रश्न आहे, तेल्याचा प्रश्न आहे, कुजवे आहे, डांबरे आहे, मर रोग आहे, पिनहोल बोरर आहे, अनेक पद्धतीचे रोग आहेत. मधमाशी सेटिंगच्या काळामध्ये असणं महत्वाचं आहे. अगदी सुरुवातीला पडणारी कळी ही कॅप्सूल पडते का गाठ पडते याच्यावरनं देखील तुमचा माल उद्या फुगणार आहे का नाही फुगणार आहे. त्यापासून ते मग वेगवेगळ्या हंगामामधलं वेगवेगळं पाणी नियोजन असेल, ह्या बऱ्याच गोष्टीच्या संदर्भानं डिटेल माहिती. आणि त्यापेक्षाही महत्वाचं मला याची आवडणारी सगळ्यात चांगली गोष्ट काय असेल तर ते म्हणजे रेस्ट पिरियडमध्ये हा शेतकऱ्याला रेस्ट घेऊ देत नाही. पिकाला रेस्ट असते, शेतकऱ्याचा तो ऍक्टिव्ह काळ आहे, तिथं रेस्ट नाही. आणि त्या पद्धतीनं तो जे नियोजन करून जी बांधणी करून शेतकऱ्याला पैसे मिळवून देतो दरवर्षी ते निश्चितपणानं वाखाणण्याजोग आहे. त्यामुळे तुझी पण प्रगती मला वाटतं चांगली चालली आहे. कारण हे असंच आहे की तुम्ही जितकं लोकांचं भलं करचाल तितकं तुमचं भलं होते. तुम्ही लोकांना थर्ड लावला की तुमचं काम 100% आहे. नियती फार क्रूर आहे,
मी फार नियतीवर, मी देवधर्म न मानणारा माणूस आहे, तुलाही माहित आहे, पण मी नियतीवर मात्र माझा पक्का विश्वास आहे. तुम्ही सतत चांगलं करत गेला तरच तुमचं चांगलं होतंय. तुम्ही सतत लोकांना अडचणीत आणलं तर तुम्ही अडचणीत आल्याशिवाय राहत नाही. आणि तुझी प्रगती ही निश्चितपणाने शेतकऱ्याच्या प्रगतीतूनच आहे. त्यामुळे हा शेतकरी सुखी झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे, त्याला पैसे मिळाले पाहिजेत. आणि हे वाक्य वापरताना कुठंतरी जाणीवपूर्वक खोटारडेपणा म्हणून हे वाक्य नाही. खऱ्या अर्थाने ती तळमळ कायम राहिली. मी महाराष्ट्र माझं काम करत असताना अनेक लोकांना पुढे आणतो, त्यावेळेला ते हेच तळमळ असते की शेतीमधली प्रॅक्टिस पोचली पाहिजे. दुर्दैवानं आमचे शेतकरी हे शेजारच्या शेतकऱ्याला स्पर्धक समजतात. मी बरेच शेतकरी महेश असे बघितलेत, जी लोक फवारणी झाल्यावर स्वतःची ती औषधी पुढे जाळते ती. अरे कशाला, कळू दे ना शेजाऱ्यांना काय प्रॅक्टिस केली आहे. मग ही असली माणसं तुम्हाला लागते ती, म्हणून मी लागतो तुम्हाला. का आमच्या सोबत तुम्ही जोडून राहायला पाहिजे. तर शेजारी सुद्धा शेजाऱ्याला प्रॅक्टिस सांगत नाही. मी अर्धा पाऊण तास इथं शेतामध्ये बसून तुम्हाला शेती संदर्भातल्या वेगवेगळ्या प्रॅक्टिस सांगायचा प्रयत्न करतो. म्हणून मी तुमचा दोस्त आहे. माझे व्हिडिओ तुमच्या कामाचे आहेत. हा विषयच आपल्या सगळ्यांच्या कामाचा आहे. तर तो कामाचा विषय बघण्यासाठी आमच्यासोबत कायमस्वरूपी जोडून राहा. आमच्या सगळ्या प्लॅटफॉर्मला फॉलो करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.